ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका राधाकान्त नमोस्तुते। श्रीमद्भागवत सत्संग आणि विगत सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं होतं की भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी संपूर्ण महाभारताचं युद्ध संपलं, अश्वत्थाम्याचा मर्दनही झालं आणि आता माता कुंतीची स्तुतीही त्या ठिकाणी झाली। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता द्वारकापुरीला निघणार आहेत आणि भगवान द्वारकापुरीला निघतायत हे पाहून त्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट धर्मपुत्र युधिष्ठिर त्या ठिकाणी पुढे आले आणि प्रजाद्रोहाची जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे, कारण अनेक असंख्य अक्षौहिणी त्या ठिकाणी सैन्य मारलं गेलेलं आहे आणि या सगळ्याचं कारण मी स्वतः आहे, माझ्यासाठी या ठिकाणी हे सगळं होत आहे, अशा प्रकारे विचार करून मी खूप
मोठा अपराध केलाय, अनंत राशी पाप केलेला आहे असा विचार करून त्या ठिकाणी महाराज युधिष्ठिर अत्यंत दुःखद अंतःकरणाने आणि प्रजेचा द्रोह होईल या भीतीनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे पाय धरतात आणि परमात्म्याला प्रार्थना करतात की हे प्रभू, हे नारायण, हे जगत नियामक परमात्मन, कृपा करून माझ्या दुःखाचं हनन करा, माझं दुःख दूर करा प्रभू. काय करावं हे मला कळत नाही, काही उपाय मला सुचत नाही. अशा प्रकारे आपल्या भक्ताची पुकार ऐकून भगवान श्रीकृष्ण परमात्मा मंद मंद हास्य करतात आणि म्हणतात की अगदी योग्य वेळी आता महाराज युधिष्ठिर पुढे आले आहेत. कारण की भगवंताला द्वारकेला निघायचंच नव्हतं, ते फक्त निघू का म्हणून एक निमित्त देत होते. आता मी निघू का म्हटल्यानंतर लगेच उत्तर आले, निघू का म्हटल्यानंतर कुंती समोर आली, निघू का म्हटल्यानंतर महाराज युधिष्ठिर आले. तर या सगळ्या निमित्ताला घेऊन भगवंताने एक विशेष लीला तिथे रचलेली आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी लीला केलेली आहे. तसंच या ठिकाणीही आता आणखी एक दिव्य अशी महत् लीला त्यांना करायची. म्हणजे हस्तिनापुरामध्ये जेवढ्या लीला झाल्या त्यांच्यापैकी सगळ्यात उत्तम याला मानलं जातं. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ठीक आहे धर्मराज युधिष्ठिर, तुमचा प्रश्न अत्यंत चिंतनीय आहे, गहन विषयात्मक आहे की तुम्ही म्हणताय की राज्य शासन कसं चालवायचं, धर्म शास्त्र कार्य आदी नीती या सगळ्याचं ज्ञान असायला पाहिजे ना. आपण जे कार्य करतोय ते कार्य सांभाळण्याकरता आपल्याकडे काहीतरी योग्यता असली पाहिजे, नाही तर कुणीही कोणतेही काम करू शकत नाही ना. म्हणजे एखाद्या माणसाला काही जमत नाही आणि त्याला म्हणायचं तू स्वयंपाक कर, त्याने कधी चुलीपुढे बसलाही नाहीये, त्याला कसं काय करायचं काही ठाऊकच नाहीये. अशा प्रकारे धर्मराज युधिष्ठिर तथापि ते राजा होते ना, खांडवप्रस्थ मध्ये ज्या ठिकाणी ते राज्य सांभाळत होते, तर ते राजा असूनही भगवंताला प्रार्थना करतायत की झालेलं जे पाप आहे त्या पापाच्या बळावर मी कसं काय राज्य सांभाळू, मला काहीच कळत नाही. अशा प्रकारे अत्यंत विचित्र स्थितीमध्ये असलेले धर्मराज युधिष्ठिर भगवंताला प्रार्थना करतायत. बघा आता धर्मराज युधिष्ठिराचे जे काही प्रश्न होते, जो काही संताप, जी काही खिन्नता होती, ती सगळी नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवंताकडे आहे की नाही हो? तुम्ही सगळे इकडे लक्ष द्या. जे लोक येतील ना ते पाठीमागे बसून घेतात आणि त्यांनाही विनंती आहे जे येतील त्यांनी शांतपणे यायचं आणि बसून घ्यायचं, म्हणजे ऐकणाऱ्यांना इतरांना थोडासा विक्षेप होत नाही. तर प्रश्न असा आहे की राजा युधिष्ठिराचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांचं समाधान भगवंताकडे होतं की नाही? नक्कीच होतं. मग भगवान त्याला तिथे तात्काळ हा उपदेश का नाही देत की राजा असं करायचं तसं करायचं, परंतु भगवंताने उपदेश नाही दिला. या ठिकाणी परमात्म्याचे एक सुंदर असं रूप समोर येतं, ते म्हणजे जसं अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक. अमानी मानदो मान्यो म्हणजे स्वतः अमानी होऊन जातात भक्तांचा मान ठेवण्याकरता. बघा दुसऱ्याला मान देण्याकरता भगवान एवढे तत्पर आहेत की त्यात माझा मान राहतो की नाही याचा विचार करत नाही. म्हणून अमानी, दुसऱ्यांना मान देणारा, दुसऱ्यांना मान देणारा तो परमात्मा त्या ठिकाणी आपल्या भक्ताचा मान सन्मान वाढवण्याकरता आता राजा युधिष्ठिराला उपदेश देण्याचं निमित्त बनवून त्या ठिकाणी गंगापुत्र भीष्म पितामहांच्याकडे घेऊन जातात. भगवंताने तिथे उपदेश देऊ शकत होते, परंतु माझा भक्त जो की आता मृत्युमुखी पडणार आहे, माझा तो भक्त जो निरंतर माझं चिंतन करतो, तो भक्त त्याचा उद्धार करायचा आहे मला, तो मला आर्ततेनं निरंतर पुकार करतोय, त्या भक्ताला अंतिम दर्शन द्यायचंय मला. मग तिकडे जाण्याचं निमित्त काय आहे? तर निमित्त हे काय, राजा युधिष्ठिराला उपदेश द्या, अंतिमचा उपदेश द्या. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सगळ्या सख्यांना, पांडवांना एकत्र केलं आणि सुवर्ण जडित रथावर त्यांना बसवून त्या ठिकाणी परमात्मा स्वतः घेऊन त्या कुरुक्षेत्रावर गेले, जिथे भीष्म पितामह शरशय्येवर पडले होते. भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याला पाहून, परमात्म्याचं ते दिव्य सुंदर असं अद्भुत रूप पाहून, परमात्म्याचं अनंत आनंद देणारं स्मित पाहून त्या ठिकाणी भीष्म पितामह अत्यंत प्रसन्न झाले आणि
भगवंताचं ते रूप पाहून गदगद होऊन गेले. त्या ठिकाणी भगवान परमेश्वराला सादर नमस्कार केला, सर्व पांडवांना आशीर्वाद दिला आणि यांच्यासोबत त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनी सगळे जमा झाले होते. तर त्या सर्वांनाही यथाउचित स्वागत करून प्रणाम केला. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णचंद्रांच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी भीष्म पितामह म्हणतात की हे कृष्ण, तुम्ही इथे आलात काहीतरी वेगळं प्रयोजन घेऊन नक्कीच आला असाल, मला माहित आहे. हे परमात्मन काय प्रयोजन काढलं माझ्याकडे येण्याचं मला माहिती आहे, मुख्य कारण मला माहिती आहे, तरी निमित्त काय बनवलं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पितामह, या ठिकाणी कुरु वंशामध्ये आता संपूर्ण सगळं काही गेलेलं आहे. त्याच्यामध्ये राजा युधिष्ठिर, जी की पिढ्यानपार चालत आलेली जी परंपरा आहे, म्हणजे जी बाप दादाची प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो, ती सांभाळायचं आपलं कर्तव्य आहे. ती खरी तर आपली नाहीच आहे, ती पुरखांची आहे, पण त्याला फक्त आपण सांभाळते म्हणून ती आपल्या नावची होऊन जाते आणि गेल्यानंतर ती आपल्या नावची राहत नाही. आपण जरीही आपल्या अपत्यांना ते दिलं नाही तरीही ते त्यांचं आपोआप होऊन जातं. आपण कंजूसी केली, मरेपर्यंत नाहीच द्यायचं ठरवलं, पण मेल्यानंतर कोण अडवणार आहे, ते आपोआप होऊन जातं, नाही का. तर इथे पण जी परंपरागत आलेली पिढ्यानपार चालत आलेली जी संपत्ती आहे, तिचं कसा सांभाळ करायचा याचं ज्ञान जे आहे ते कृपा करून त्या ठिकाणी राजा युधिष्ठिराला द्या, अशा प्रकारची प्रार्थना भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी भीष्म पितामहांना करतात की महाराज, तुम्ही तुमचं जे ज्ञान आहे त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व ज्ञान राजा युधिष्ठिराला द्या, कशा प्रकारे राज्य शासन सांभाळायचं. भगवान परमात्म्याचं ते गोड वचन ऐकून भीष्म पितामह अगदी खळखळून हसतात. देवा, कोणाला वेड्यात काढतो, मला काही कळत नाही का. भगवान परमात्मा किती तू उदार आहे. भगवान परमेश्वराचं ते औदार्य पाहून उदारतेला सुद्धा लाज वाटेल. भगवान परमात्मा स्वतः उपदेश देण्याकरता सक्षम असून त्या ठिकाणी याला उपदेश द्या काहीतरी, यांना सांगा काहीतरी असं सांगतायत. म्हणजे आपण ज्या ठिकाणी अक्षम असतो ना एखाद्याला सांगण्यामध्ये, तर काय म्हणतो, हे याला सांगा जरा, चांगले हुशार लोकांकडे घेऊन जातो ना आपण, नाही ह्या पोरांना थोडं असं सांगा, त्यांना हे शिकवा, त्यांना ते शिकवा. का म्हणतो, कारण ते आपल्याला येत नाही. भगवान म्हणतात युधिष्ठिराला शिकवा, त्याला काही येत, भगवंताला काही येत नाही का. परंतु तरीही आपल्या भक्ताचा मान वाढवायचा आहे, म्हणजे भीष्म पितामहांचा मान वाढवायचा आहे की तुम्ही मोठे आहात तर तुम्ही हे ज्ञान द्या आणि तुमचं जे मोठंपण आहे ते तसं ठेवा, बालकांना उपदेश द्या. अशा प्रकारे पितामह भीष्म अगदी हसून आता त्या ठिकाणी उपदेश करायला लागले. राजा युधिष्ठिराला सांगतात की हे युधिष्ठिर, आज तू चक्रवर्ती सम्राट आहे, संपूर्ण राज्याचा, संपूर्ण पृथ्वीचा राजा आहेस. या ठिकाणी तू अशा प्रकारे जे समजतोय की मी जे पाप केलंय आणि कशा प्रकारे माझा उद्धार होईल, तर याच्या करता त्यांनी तिथे खूप सुंदर असा ज्ञानाचा उपदेश दिला की हे जे काही चाललेलं आहे हे सर्वस्व भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या इच्छेनेच चालू आहे. त्याच्यामध्ये तू मी स्वतः केलं असं म्हणून स्वतःला दुःखी समजण्याचं काहीच कारण नाहीये. हे तर केलंय कोणी, वास्तविक परमात्म्यानं केलेलं आहे, त्याच्या इच्छेनं झालेलं आहे. म्हणून त्याची इच्छा असल्या कारणाने हे झाले, तर त्यात तुझा काही एक दोष नाहीये. जे झाले ते परमात्म्याची इच्छा, म्हणून तू स्वतंत्र आहे. त्या ठिकाणी परमात्म्याच्या श्री चरणावर सर्वस्व सोपवून, केवळ त्यांना सर्वस्व मानून, आणि एकही परमात्मा परब्रह्म सच्चिदानंद घन विग्रह श्रीकृष्ण ही सर्वस्व आहे, तेही सत्य आहे. अशा प्रकारे त्यांच्या श्री चरणांवर सगळं काही सोपवून हे राज्य कारभार अत्यंत सकुशलपणे सांभाळ, काहीही अडचण येणार आहे, कसल्याच प्रकारची समस्या तू सांभाळू नको. कारण आपण जेव्हा व्यक्ती ठरवतो ना की हे मी करतोय बरं का, हे मला करायचंय आणि मी करतोय, असं मी कर्तृत्वाभिमान ज्या दिवशी आला तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात येतं. जर वाईट झालं तर त्याचं दुःखही वाटतं आणि जर त्या ठिकाणी खूप चांगलं झालं तर माणूस फुगूनही जातो. बघा, मी करून दाखवलं, म्हणजे कर्तृत्व अभिमान जेव्हा असतो. परंतु मी करतच नाही ना, मी करतच नाही, हे तर त्यांचं आहे, मला फक्त इथे आणून बसवले, माझ्या येड्या बागड्याला आणून बसवले, मग माझ्या हाताने जे झालं ते झालं. म्हणजे त्याच्यामध्ये जर चांगलं झालं
तर त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी केलं, आणि जर काही खराब झालं तर त्यांनी जे बळ दिलं तसं मी केलं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वंद्व राहत नाही, ना सुख राहतं ना दुःख राहतं. केवळ निमित्त मात्र बनून आपण जर ते कर्तव्य कर्म करत राहिलो तर परमेश्वराच्या इच्छेनं ते सर्व फळ आपल्याला यथावत मिळतं आणि त्याच्यामध्ये कुठला दोष लागत नाही. निर्दोषपणे त्या ठिकाणी सगळं काही होऊ शकतं. म्हणून सगळं काही परमेश्वराच्या चरणावर समर्पित कर राजा युधिष्ठिर. आणि भगवंताला संपूर्ण जे विलास वैभव जे आपल्याला मिळालेलं आहे, राजा झालं म्हटलं काय, राजा झाला म्हणजे संपूर्ण वैभव मिळालं ना, सगळं साम्राज्य, लक्ष्मी मिळाली ओघी. मग या सगळ्या वैभवामध्ये विलास त्या ठिकाणी शोधू नको. भोग करून करून आनंद सुख शोधून शोधून त्याच्यामध्ये आयुष्य लिप्त करू नको. त्या ठिकाणी संपूर्ण परमेश्वराला समर्पित करून केवळ निमित्त मात्र बनून शासन कर आणि परमेश्वराच्या श्री चरणावर चित्त लीन कर, तरच तुझ्या जीवनाचा कल्याण आहे, उद्धार आहे. अशा प्रकारे सुंदर सुंदर उपदेश देत संपूर्ण पांडवांना त्या ठिकाणी भीष्म पितामहांनी आशीर्वाद दिला. आणि पुढे आता भगवान परमात्म्याच्या श्री चरणांवर समोर भगवंताकडे पाहून आता भीष्म पितामह म्हणतात, देवा मला माहित आहे तुम्ही एवढ्या करता आले नव्हते, तेवढंच असतं तर मग हे आले असते, उपदेश मागितला असता किंवा तुम्ही तिकडची तिकडे ही समस्या मिटवली असती, परंतु खरोखर आज तुम्ही या ठिकाणी माझ्या करता आलात हे मला कळतंय. माझ्या करता तुम्ही आज या ठिकाणी आला आहात. कसं भगवान परमात्मा निरंतर, बघा कालच आपण एक उदाहरण घेतलं होतं की कुरुक्षेत्रावर युद्ध संपल्यानंतर भगवान ज्याचं ध्यान करतात तो भक्त केवढा महान असेल, केवढा श्रेष्ठ असेल तो भक्त, ज्याचं अंतःकरण निरंतर परमेश्वराच्या श्री चरणावर असं लीन आहे. एका क्षणापुरताही ज्याला आपल्या स्वरूपापासून विच्युत होत नाही, परमेश्वराचं विस्मरण एका अर्ध्या क्षणापुरतही होत नाही, असा तो भक्त जो की निरंतर परमात्म्याचं चिंतन करतो. मग भगवान परमात्मा त्याला भेट दिल्याशिवाय कसं काय द्वार केलं जातील बरं. आणि हे मला माहित होतं. इच्छा मृत्यूचं वरदान घेतलेलं हे पितामह भीष्म उत्तरायण गतीची त्या ठिकाणी वाट पाहत होते. उत्तरायण गतीमध्ये जसं म्हणतात शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वतेवते एक या यात्यना वृत्ती अन्यया वर्तते पुनः. तर जी शुक्ल गती आहे त्याच्यामध्ये शरीर जर सोडलं तर पुनरावृत्ती होत नाही, ब्रह्मलोकाला व्यक्ती जातो, मोक्ष त्याला मिळतो. त्याच्यामुळे उत्तरायण गतीची वाट पाहत राहणारे हे भीष्म पितामह आणि त्यांना भेटण्याकरता, त्यांना दर्शन देण्याकरता साक्षात भगवान परमात्मा त्या कुरुक्षेत्रावर आले. आणि आता भगवंताचे ते दिव्य सुंदर कृपा औदार्य, त्यांची दया वत्सलता, त्यांची कृपा वत्सलता पाहिल्यानंतर भीष्म पितामह आता भगवंताची सुंदर अशी स्तुती करतात. आणि ज्या स्तुतीचं नाव म्हटले भीष्म स्तवराज, स्तवानाम राजा. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या स्तुती आपण कुठे ऐकल्या असतील ना, त्या सगळ्याच्या सगळ्या स्तुतीमध्ये ह्याला राजा म्हटलं जातं. इतकी सुंदर अशी अद्भुत अप्रतिम स्तुती आहे, कारण तो भाव इतका दिव्य आहे. भगवंताचं अवघं संपूर्ण चरित्र त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आणि परमेश्वराचं ते एक एक सुंदर छटा जी ज्याला म्हणतो आपण, जी मनमोहिनी आहे, त्या सगळ्याला आपल्याला तिथे पाहायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे ते अगदी कधी केलेली आहे स्तुती, जेव्हा मरायची वेळ आलेली, आता अगदी काही क्षणात त्यांना मरायचे, अशा वेळी त्यांनी केलेली ही स्तुती आहे. त्यामुळे ती अत्यधिक प्रभावशाली आहे. कारण बघा, मृत्यूच्या वेळी व्यक्ती कधी खोटं बोलत नाही. हा विषय माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. मरताना माणूस खोटं बोलत आहे नाही, ते पाप सगळं टाकून देतो. मनापासून जे काही येतं ते मनापासून अगदी आतून येतं. मग मनापासून जे आलेलं आहे ते समोरचा स्वीकार करतो. जेही आहे आता मरतोच आहे, मग त्याला बोलून काय उपयोगी. त्यांनी जरी काही आपल्याला त्याचं काही षडयंत्र जुनं सांगितलं तरी आपण काय म्हणत आहे, मरतोच आहे, त्याचं काय बिघडणार आहे. आता आपण याच्यापेक्षा जास्त काय बिघडवणार आहे, तर तो मरतोयच आहे, त्याच्यापेक्षा जास्त आणखी काय बिघडणार आहे बरं, त्याचं आणखी काय बिघडू शकत नाही. मृत्यूच्या वेळी जो व्यक्ती बोलतो, अत्यंत अंतःकरणापासून आलेली ती सगळी त्याची संवेदना वेदना जी काही आहे, हे सामान्य व्यक्ती करता झालं. परंतु पितामह भीष्म जे आहेत ते मृत्यूच्या वेळी परंतु अंतःकरणापासून देवाची स्तुती करतायत. काय सांगतायत बघा. श्री भीष्म उवाच. बघा इथे श्री लावलेला. आणखी एक गोष्ट म्हणजे श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे ना,
या ग्रंथामध्ये श्री लावलेले असे काहीच फक्त लोक आहेत, ज्या ठिकाणी जसं भगवान वेदव्यास ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, ग्रंथ एवढे मोठे अधिकारी महापुरुष आहेत, त्यांना श्री लावलेलं नाही. नारदजी महाराजांना श्री लावलेलं नाही. फक्त भगवान श्री शुकदेवजी महाराज त्यांना श्री लावलेलं आहे. सूतजी महाराजांना श्री लावलेलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यालाही श्री कृष्ण उवाच किंवा श्री भगवान उवाच असं 2 श्री तिथे लागलेलं आहे. आणि हे भीष्म पितामह जे की महाभागवत आहेत, परमेश्वराचे जे भक्त आहेत ना, जे भागवतांची संख्या वर्णित आहे, पुढे आपल्याला ऐकायला मिळेल 7व्या-8व्या स्कंधामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. तर ते जे भागवत महाभागवत लोक आहेत त्यांच्यापैकी हे एक आहेत. तर आपल्या या कथेमध्ये सगळ्यात पहिले हे भागवत जे की भगवंताचे एकनिष्ठ भक्त आहेत त्यांना म्हणायचं भागवत. तर त्या भागवतांपैकी हे महाभागवत आहेत म्हणून त्यांनाही श्री लावलेलं. बाकी कोणासाठी श्री नाहीये. म्हणजे श्री भीष्म उवाच. आता भीष्म पितामह अत्यंत सुंदर स्तुती करतात. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखमुपगते क्वचित् विहर्तुं प्रकृतिमुपेयुषी यद्भव प्रवाहः. भीष्म पितामह सांगतात की हे भगवान, हे नारायण, इति मती रूप कल्पिता वितृष्णा, माझी जी बुद्धी आहे, मती म्हणजे काय? बुद्धी. माझी जी बुद्धी आहे ती कशी आहे? भगवान परमेश्वराच्या श्री चरणावर अत्यंत विलीन आहे, एकदम एकनिष्ठतेनं. हे भगवान, हे श्रीकृष्ण, तुझ्या ठिकाणी माझी बुद्धी जी आहे त्याला पूर्णपणे मी समर्पित केलेली आहे. असं का हो महाराज, तुम्ही बुद्धी समर्पित केली? मग ती बुद्धी कशी आहे ते थोडं आम्हाला सांगा. कारण की कोणती बुद्धी भगवान परमात्मा स्वीकार करतात ना, हे आपल्याला इथे कळेल. कोणतीही बुद्धी घेऊन जा, भगवान घेत नाही. त्यांना काय लागतं ते सांगतात. इति मती रूप कल्पिता वितृष्णा, इति मे वितृष्णा मती उपकल्पिता. अत्यंत वितृष्ण झालेली माझी जी बुद्धी आहे, वितृष्ण झाली आहे. वितृष्ण म्हणजे काय? विगत तृष्णा. विगत तृष्णा यस्य सा इति वितृष्णा. म्हणजे तृष्णा म्हणजे काय? तहान. तृष्णा जे आपण म्हणतो ना, क्षुधा तृष्णा, तृष्णा लागली, मृग तृष्णा वगैरे. तर तृष्णा म्हणजे तहान. वासने करता हा शब्द वापरलेला आहे. माझ्या बुद्धीमध्ये वासना जी भरलेली होती आतापर्यंत ती सगळीच्या सगळी नष्ट झाली, एकदम नाहीशी झाली. माझी बुद्धी अत्यंत शुद्ध निर्मळ झाली. त्याच्यामध्ये कोणत्याही विषयाची वासना उरलेली नाही. आता मला कोणत्याही भोगाची तहान उरली नाही, कसलीच तहान नाही राहिलेली. अशी माझी जी अत्यंत वितृष्ण झालेली बुद्धी आहे, जी की कशामुळे वितृष्ण झाली महाराज? एवढी वितृष्ण कशामुळे? म्हणता आतापर्यंत मी जे स्वधर्म अनुष्ठान पालन केलं, निरंतर सदाचरण केलं, शास्त्राने ज्या नियमांना घालवून दिलं त्या सर्व नियमांचं मी यथावत पालन केलं. आत्मस्वरूपाचं निरंतर चिंतन करून करून हे कृष्ण, हे नारायण, हे वासुदेव, तुझं निरंतर चिंतन करून करून मी माझ्या बुद्धीला अत्यंत स्वच्छ केलं, वितृष्णा झाली. मग अशी माझी अत्यंत निर्मल मती जी आहे ती मी तुझ्या ठिकाणी समर्पित करतो, तुझ्या ठिकाणी पूर्ण वाहून देतो. बघा, लोक म्हणतील, असं म्हणले काय भीष्म पितामह की माझी बुद्धी फार शुद्ध झाली, असं तू कुणी म्हणेल? मग बघा, आपली बरं बुद्धी शुद्ध जरी झाली एखाद्याची, तर तो म्हणतो का तोंडाने की माझी बुद्धी शुद्ध झाली? असं म्हणतो का एखादा? मग इथे भीष्म पितामह कसे काय म्हटले? मग असाही प्रश्न येतो ना. मग भीष्म पितामह एवढे मोठे भक्त आहेत देवाचे, आणि ते कशाला बरं अहंकार ठेवतील की मी माझी बुद्धी एकदम शुद्ध केली, अनुष्ठान केली, अंक केला आणि माझी बुद्धी शुद्ध झाली? अशा प्रकारे भीष्म पितामह म्हणू शकत नाही. तर त्यांचा म्हणण्याचा जो भाव आहे त्या भावाला व्यक्त करण्याकरता आपले आणखी संत महात्मे त्याला अर्थग्रहण करतात. जसं की श्रीधर स्वामीजी या श्रीमद भागवतावर ज्यांनी दिव्य भव्य अशी टीका केलेली आहे, ते श्रीधर स्वामीजी म्हणतात की भीष्म पितामह सांगतात, विशेष तृष्णा यस्मिन मतौ सा मतिम, अशा प्रकारे सांगितले ती वितृष्णा आहे. विशेष तृष्णा
मतौ म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये अत्यंत विशेष रूपाने तृष्णा जागृत झालेली आहे ते आहेत वितृष्णा. म्हणजे एकदम उलटा अर्थ. आधी काय म्हटले की माझ्या बुद्धीमधले पूर्ण तृष्णा निघून गेली आणि आता काय म्हणतात ती तृष्णा विशेष रूपाने जागृत झाली. अहो महाराज मग उलट उलट कसं काय? तर त्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण विषयांमध्ये असलेली जी तहान आहे ती पूर्ण नष्ट झाली आणि भगवान परमेश्वराच्या श्री चरणाची तहान मला लागली. परमात्म्याच्या त्या गोड रूपाची तहान लागली. आज मला तहान आहे आणि ती तहान कशी आहे? थोडी तिडकी नाही, एवढी मोठी तहान आहे, विशेष आहे, अत्यंत दृढ आहे, अत्यंत घट्ट आहे अशी ती तहान. पण कुठे? भगवान परमेश्वराच्या चरणाची, त्या देवाचीच तहान लागलेली आहे मला आणि तो मिळाला तरच माझी तहान मिटणार आहे, तृप्त होणार आहे. मग ती तहान मिटवण्याकरता मला कोण पाहिजे? तुझे श्री चरण पाहिजे. त्याच्याकरता माझी बुद्धी, तहानलेली बुद्धी मी तुझ्या चरणावर समर्पित करतो. हा भाव त्या ठिकाणी भक्तांनी ग्रहण केला. श्रीधर स्वामीजी अत्यंत सुंदर प्रकारे सांगतात. मग कशी आहे ती तृष्णा? म्हणतात विभूमनी. हे भगवान परमात्मा तुम्ही ज्याच्यावर, म्हणजे आता बघा भीष्म पितामहांना विचारलं की तुम्ही कृष्ण म्हणताय, परमात्मा म्हणताय, मग त्याच्याकडे आहे काय बरं असं ज्याच्यावर तुम्ही एवढी शुद्ध झालेली तुमची बुद्धी समर्पित करतायत? म्हणजे शुद्ध झालेली बुद्धी अत्यंत मूल्यवान आहे ना. आपण स्वतःला जर एखाद्याला देऊन टाकत असो तर किती मोठं मूल्य झालं त्याचं. आपण प्रपंचामध्ये आहे ते धन संपत्ती काय असेल ते देऊ शकतो, परंतु स्वतःलाच एखाद्याच्या हवाले करून द्यायचं, तू जसं म्हणशील तसं, ही काही सोपी गोष्ट आहे का? हो, साधारण गोष्ट आहे का ही? या गोष्टी करता केवढी समर्पित बुद्धी पाहिजे. आणि ज्याच्या ठिकाणी आपण समर्पित करतो तो सुद्धा काहीतरी विशेष पाहिजे. त्याच्याकडे वैशिष्ट्य नसेल तर त्याच्याकडे आपण का म्हणून समर्पित करू? समोरच्यावर आपण एवढं प्रेम तेव्हा करू ना, तो पण तेवढा गुणी असला पाहिजे. एकदम खराब माणसावर कोण कशाला प्रेम करेल? मग हे जे आहे अत्यंत गुणी कोण? भगवान परमात्मा. अहो काय आहेत काय त्यांचे गुण? म्हणतात हे विभूमनी, हे परमात्मन. एक पहिल्यांदा तर भगवंताचं निर्गुण निराकाराचं वर्णन करतात बघा. म्हणजे अंतिम क्षणामध्ये आत्मस्वरूपावर आरूढ असलेले भीष्म पितामह परमात्म्याला विभूमनी म्हणतात. माझा कृष्ण परमात्मा कसा आहे? विभू आहे. विभूमनी. विभू म्हणजे व्यापक, जो सर्वत्र विद्यमान आहे. विभूमनी विगत भूमा यस्य सह विभूमनी. अत्यंत व्यापक आणि असा व्यापक ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ तत्व या सृष्टीमध्ये दुसरं काहीच नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी दुसरं काही नाही. अर्थात सर्वश्रेष्ठ, सर्व व्यापक असणारा तो माझा परमात्मा आहे. म्हणजे हे सर्व व्यापक आणि सर्वश्रेष्ठ जे बोलले ना, हे सगळे गुण कुठे जातात? एक निर्गुण निराकार परमात्मा जो शुद्ध ब्रह्म आहे त्याचे ती लक्षण तिथे बसतात. म्हणजे शुद्ध, अत्यंत शुद्ध परमात्म्याचं लक्षण करून सांगताय की माझा परमात्मा तो विभूमनी आहे, तरीही काय करतो? स्वसुखम उपगते. स्वसुख म्हणजे स्वतःच्या सुखामध्ये जो निरंतर तल्लीन आहे, विलीन आहे. सदैव सौम्यम इदमग्रे आसीत. म्हणजे एकदम तटस्थ भावामध्ये तो परमात्मा जो की निरंतर आपल्या स्व अनुभवामध्ये अंत त्या ठिकाणी निरंतर विद्यमान आहे, सुखामध्ये, आनंदामध्ये, स्वानंद सुखनिवास ज्याला म्हणतो ना आपण, तो परमात्मा असूनही काय करतो? प्रकृतीमुपेयुषी यद भव प्रवाह. प्रकृतीचा म्हणजे मायेचा, अविद्येची त्या ठिकाणी उपाधी धारण करतो परमात्मा आणि उपाधी धारण करून ह्या संपूर्ण संसाराला रचतो लीला करण्याकरता. स्वसुख, सुखामध्ये असूनही क्वचित विहरण करण्याकरता, विचरण करण्याकरता, लीला करण्याकरता हे सगळं काही करत असतो तो परमात्मा. भगवती, त्या परमात्म्यावर म्हणजे भगवती परमेश्वरावरती माझा असीम अनुराग होवो. आणि तो परमात्मा बघा, आता हे सगळं सांगितलं जे की निर्गुण निराकार परमात्मा होता, परंतु तो लीला करण्याकरता, विहार करण्याकरता अवतार धारण करून येतो. काय आहे म्हणतात? सात्वत पुंगवे. सात्वत म्हणजे यदुवंश, यदुवंशाला आनंद देणारे परमात्मा श्री कृष्ण तुम्ही सगुण रूपामध्ये येतात. म्हणजे निर्गुण निराकाराचंही वर्णन केलं आणि सगुण साकार परमात्माचंही वर्णन केलं.
मग अशा प्रकारे अहो महाराज तुम्ही नेमकं कोणाचं तरी एकाचं वर्णन करा ना. हो एक सगुण म्हणा, सगुण मध्ये राहा, निर्गुण म्हणताय तर निर्गुण मध्ये राहा, दोन्हीचं एकत्र कसं काय तुम्ही वर्णन केलं. तेव्हा म्हणतायत अहो सगुण आणि निर्गुण काही वेगळं आहे का. दोन्ही सगुण तेच निर्गुण आहे आणि हे निर्गुण जे आहे तेच सगुण रूपामध्ये त्या ठिकाणी अवतार धारण करून येतं. म्हणजे सगुण आणि निर्गुण हे दोन्ही अभेद आहे, अभिन्न आहे. अच्छा, मग तुम्ही म्हणताय मग आम्ही असं मानून घ्यायचं का दोन्ही अभिन्न आहे. म्हणतात नाही, अभिन्न आहे. परमात्मा भगवान श्रीकृष्ण आणि निर्गुण परब्रह्म दोन्हीही एकच आहे. कारण तो परमात्मा इतका दिव्य आहे, इतका अद्भुत आहे की स्वतःच्या सुखामध्ये राहूनही सदैव सौम्यमिदमग्रे आसीत. तोच त्या ठिकाणी काय करतो, संकल्प करतो की एकोहम बहुस्याम प्रजाये, मी एक आहे तर मला अनेक व्हायचे. बहुस्याम मला प्रजा उत्पन्न करायची आहे. अशा प्रकारे तोच परब्रह्म संकल्प करतो, प्रजेला उत्पन्न करतो आणि प्रजेला आनंद देण्याकरता, सुख देण्याकरता कधी कधी कृष्ण म्हणा, राम म्हणा इत्यादी अनेक अवतार धारण करून या पृथ्वीवर घेऊन येतो स्वतःला. अशा प्रकारे तो भगवान श्रीकृष्ण यदुवंशामध्ये आता आलेले आहेत, जे की सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून अशा श्री परमात्म्याला, श्रीकृष्णाच्या चरणावर मी त्या ठिकाणी माझी अत्यंत निर्मल बुद्धी समर्पित करतो. अशा प्रकारे भीष्म पितामह प्रार्थना करतात. अहो ठीक आहे महाराज, परंतु हे सगळं एवढं काय कळलं नाही. मग त्यांनी काय काय लीला केली. आता तुम्ही श्रीकृष्ण म्हणतात, भगवान समोर आहेत ना, मग त्यांचे थोडे गुणही वर्णन करा. त्यांनी असं काय केलं आणि त्यांच्यामध्ये तुम्ही काय पाहिलं. बघा ते काय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काय पाहिलं याला जास्त महत्व आहे ना. ते काय आहे, मग समोरचा काहीही असेल, परंतु आपण त्याला कशा प्रकारे ठरवतो, जसं आपण त्याला पाहतो, जसं आपण त्याला जेवढं ओळखतो तेवढाच त्याला आपण सन्मान देतो. जेवढं ज्याला आपण ओळखतो, ज्याला आपण कधी ओळखलंच नाही की अरे हा माणूस समोर दिसतो तसा नाहीये, आतून फारच भयंकर आहे, तो माणूस जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्याला सन्मान देत राहतो. परंतु गरजेपेक्षा जास्त सन्मान त्या व्यक्तीला आपण देऊ शकत नाही ज्या व्यक्तीची पात्रता नाहीये. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांच्यामध्ये तुम्ही काय काय गुण पाहिले, कृपा करून तेही थोडे सांगा महाराज. तेव्हा भीष्म पितामह पुढे वर्णन करतात की माझा परमात्मा अत्यंत गुणसंपन्न आहे. निर्गुण असून तो सर्वगुण संपन्न आहे. वस्तुतः तो कसा आहे, निर्गुण आहे, ज्याच्यामध्ये कोणताच गुण नाही, अत्यंत गुणाच्या अतीत आहे. परंतु तो गुणाच्या अतीत असलेला अत्यंत सद्गुणी आहे, गुणसंपन्न आहे. मग काय काय गुण आहेत, तर 10 गुण या ठिकाणी वर्णन केले. म्हणतात त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौरवरांबरम दधाने गोपुरलक कुलावृताननाब्जम विजय सखे रतिरस्तु मे नवद्या. हे भगवन, तुमचे विशेष गुण मी आतापर्यंत ऐकले. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम, त्रैलोक्यामध्ये तुम्ही एक असे सुंदर आहात. त्रिभुवन कमलम, तुमच्यापेक्षा सुंदर या विश्वामध्ये दुसरं कोणी मी आतापर्यंत पाहिलंच नाही. तुमच्यापेक्षा सुंदर आणखी कोणी नाही. अत्यंत दिव्य असा वपू आहे, दिव्य असा विग्रह तुम्ही धारण करून आला आहात. अशा प्रकारे त्रिभुवन कमलम, 3 भुवन मध्ये ग्रहण करा. फक्त पृथ्वी नाही, त्यामध्ये स्वर्ग लोकही, पाताळ लोकही, 3ही लोकांमध्ये तुम्ही सर्वात संपन्न आहात, श्रेष्ठ आहात आणि सौंदर्यवत सुंदर आहात, अत्यंत तेजस्वी आहात. पुढे म्हणतात तमाल वर्णम. मग कसा वर्ण आहे तुमचा, त्या सगुण रूपांचं वर्णन करून सांगतात. बघा भगवान कृष्ण, वर्ण म्हणजे रंग, त्यांचा रंग कसा आहे बघा. म्हणतात तमाल वर्णम. तमाल म्हणजे ते झाड असतं ना, एकदम उभं नारळासारखं, ताडीचं झाड ज्याला म्हणतात, त्या झाडाचा रंग कसा असतो, अगदी त्याच रंगाप्रमाणे भगवान परमेश्वराचा रंग आहे. श्यामल वर्ण ज्याला म्हणतात, नीलांबुज श्यामल कोमलांगम, श्यामल रंग, भगवान परमात्मा श्यामल. तमाल वर्णम ज्याला म्हटलेलं आहे, इतका दिव्य असा तो श्यामल वर्ण दिसतो की त्या वर्णामध्ये पाहिलं त्याला की मी मोहून जातो पूर्णपणे. अत्यंत दिव्य अशी मोहिनी छटा आहे. श्यामल अंग पीतपट राजत माथे मुकुट अनूप भ्रुकुटी निकट नैन रस बरसत भ्रुकुटी निकट
वर्ण आहे, पीतपट राजत, पिवळा पितांबर त्यावर नेसलेला आहे. इथे म्हटलं रवी कर गौरव. बघा पिवळा कसा म्हटले, भगवान सूर्यनारायण उगवतात आणि उगवल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला लाल दिसतात, थोडस वर आल्यानंतर ते एकदम चमकत नाही जास्त, तेव्हा अगदी लालही नसतात आणि एकदम शुभ्र पांढरे पण नसतात. तेव्हा कसे दिसतात सूर्यनारायण? पिवळ्या रंगाचे दिसतात. बस तो जो सूर्यनारायणाचा पिवळा रंग आहे त्या रंगाप्रमाणे भगवंताने पीतांबर घातलेला आहे, पीतांबर नेसलेला आहे. त्रिभुवन रवी कर गौरव वरांबरम दधाने, अशा प्रकारे अंबर वस्त्र त्या ठिकाणी भगवंताने घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय झाले सांगू? म्हणतात की वपुरल, मी पाहिलं युद्धभूमीवर त्याला, त्या भगवंताला मी पाहिलं युद्धभूमीवर की अत्यंत श्यामल वर्ण, त्याच्यावर ते पीतांबर झळकते आणि वरून तो परमात्मा, जेव्हा मी युद्ध करायचो अनेक सहस्र तीर सोडायचो मी, आणि त्या सहस्र तीरांपासून अर्जुनाच्या रथाचं म्हणजे अर्जुनाचं रक्षण करण्याकरता देवा तू काय करायचा? रथाला कधी इकडे कधी तिकडे कधी अशा प्रकारे नेहमी ओढत राहायचा. आणि त्यात व्हायचं काय? मग ते घोड्यांच्या टापा पडून पडून जी धूळ वरती उडायची, ती धूळ तुझ्या अंगावर येऊन बसायची आणि ती धूळ अंगावर, तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या त्या कुरळ्या कुरळ्या केसावर जेव्हा ती धूळ बसायची तेव्हा तू त्यापेक्षाही आणखी सुंदर दिसायचं. म्हणजे त्या धुळीनं त्या ठिकाणी सुंदर सौंदर्य तुझं वाढायचं. इतकं ती मी मोहिनी रूप तुझं पाहिलं आणि त्याच्यामध्ये आणखी सुंदर तू तेव्हा दिसायचा जेव्हा रथ हाकून हाकून त्या ठिकाणी तुला खूप जास्त घाम यायचा आणि घाम आल्यानंतर ते जे स्वेद बिंदू आहेत ना चेहऱ्यावरून खाली असे केसातून उतरायचे, त्यावेळी तर भगवान परमात्म्याचं ते अद्भुत असं रूप आहे. बघा भक्ताचा भाव काय बघितलं, देवाकडे काय बघितलं. आणि हे मी काय मनाने सांगत नाही, हा श्लोक आहे इथे सांगितले त्यांनी. म्हणजे भक्त काय पाहतात भगवंताकडे, त्यांचं जर रूप पाहायचंय, जर अरूप आहे त्याचं जर रूप पाहायचं तर असं सगळं पाहतात की तो प्रत्येक वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये सुंदरच आहे. तो जेव्हा अगदी सुंदर सजून धजून येतो तेव्हाही सुंदर आहे आणि सजून आल्यानंतर त्याच्या अंगावर धूळ पडते, ऊन पडतं, घाम येतो तर त्याच्यामध्ये तो आणखी जास्त सुंदर दिसतो. हा भक्ताचा भाव आहे. आणि या रूपाला पाहण्याकरता माझे नेत्र त्या ठिकाणी कधी तृप्त होत नव्हते, निरंतर तुझ्याकडे पाहत राहावं, एक रूप एक टक होऊन त्या ठिकाणी पाहत राहावं, असा माझा तो भाव आहे. हे विजय सखे रतिरस्तु मे नवद्या, हे विजय सखे, हे अर्जुनाचे सखे, म्हणजे अर्जुनाने विजय मिळवला, अर्जुन विजयी झाला म्हणून हे विजय सखे, त्या अर्जुनाचा तू सखा आहे. तुझ्या श्री चरणावर माझी अनन्य अशी रती असो, तुझ्या श्री चरणावर माझा तो अनंत अत्यंत निश्चल निर्मळ असा भाव राहो. अशा प्रकारे भगवंताकडे प्रार्थना केली आहे. भीष्म पितामह पुढे सांगतात की देवा मी पाहिलं, काय पाहिलं तुम्ही, आणखी काय गुण पाहिले देवाचे? तेव्हा सांगतात युधी तुर गरजो, भगवंताचं नुसतं रूप असून काय उपयोग आहे, ते काहीतरी कामाचं पण पाहिजे ना. भगवंत काय कामाचे आहेत तेही सांगितलं, आमच्या काय कामाचे, भक्ताच्या काय कामाचे आहेत. भगवान परमात्मा भक्ताच्या कामाचे आहात म्हणतात. ते परमात्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये अथाह वात्सल्य भरलेलं आहे, अथाह वात्सल्य. म्हणजे जशी आई आपल्या बालकाची निरंतर चिंता करत असते, जसा जन्म झाला जन्माच्या आधीपासून आई विचार करते की माझं बाळ असं होईल, माझं बाळ तसं होईल, मोठा होईल, असं करेल. म्हणजे ती आधीपासून स्वप्न तयार करत असते की माझ्या बाळानं असं करायचं. म्हणजे एक निरंतर तिच्या अंतःकरणात आपल्या मुलाविषयी, आपल्या बाळाविषयी काहीतरी कल्याणाचीच भावना असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आई आपल्या बालकांचं अहित व्हावं अशी चुकूनही विचार करू शकत नाही. मग अशा प्रकारे माता जिच्या अंतःकरणामध्ये आपल्या पुत्राविषयी वात्सल्य आहे, त्याच प्रकारे परमात्मा आपल्या सर्व भक्तांप्रती वात्सल्य ठेवतात. अनन्य अत्यंत वात्सल्य, एवढं वात्सल्य की त्याला आपल्याकडे शब्द नाहीये, त्याच्याकरता कोणती उपमा नाहीये. कशासारखं वात्सल्य म्हणावं त्याला, अहो अनुपमेय आहे ते. मग अशा प्रकारे वात्सल्य गुण, आणि मी पाहिला बरं का वात्सल्य गुण मी तुझा पाहिला. कुठे पाहिला म्हणतात, युद्धामध्ये जेव्हा युद्धभूमीवर मी तुला पाहिलं. अहो त्या अर्जुनाच्या रथाला तुम्ही सारथी बनून गेले, हे काय वात्सल्य कमी आहे का? एवढं मोठं वात्सल्य.
भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये विश्राम करत होते, आराम करत होते, तेव्हा या ठिकाणी युद्धभूमीमध्ये सहायता त्यांची मिळावी म्हणून दुर्योधन आणि अर्जुन दोघे पण गेले होते. दुर्योधनही गेला होता आणि अर्जुनही गेला. त्या ठिकाणी भगवंताने उठल्यानंतर दोघांनाही वरदान दिलं, म्हणजे ठीक आहे मी मदत करेन. परंतु त्यांनी सांगितलं की हे बघा, आता तुम्ही दोघंही आले म्हटल्यानंतर 2 भाग करावे लागतील. एक तर मी एकटा आहे आणि दुसरं म्हणजे माझी नारायणी सेना आहे. मग त्या दोन्ही पैकी कोणाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवायचं. आणि म्हटले भगवान बघा, मी एकटा आहे आणि एकटा असूनही मी शस्त्र उचलणार नाही, मी युद्धभूमीवर शस्त्र घेणारच नाही म्हटले. मग तिथे भगवान श्रीकृष्णाचं ते रूप, त्यांचं ते पाहून अर्जुन म्हटला की देवा काही हरकत नाही, तुम्ही शस्त्र घेऊ नका आणि तुम्ही एकटेच असा, परंतु तुम्ही आमच्या जवळ असा. हे माधव, हे केशव, मला तू एकटाच पाहिजे. काय बरं, या सगळ्या लोकांना घेऊन मी काय करू? नारायणी सेनेचं मी काय करू? तशी सेना तर माझ्याकडे स्वतःकडे आहे. नारायणी सेनेसारखी असंख्य सेना माझ्या स्वतःमध्ये आहे, म्हणून त्याची गरज नाही मला. देवा मला तुझी गरज आहे. म्हणजे भक्ताने हा आपला भाव फक्त व्यक्त केला. भगवान म्हणतात तथास्तु. परमात्मा नोकराचं काम करायला लागले, सारथी बनून गेले अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ हाकायला लागले. एवढं मोठं वात्सल्य, म्हणजे आपल्या भक्ताचं निरंतर हित व्हावं. परमात्मा स्वतः पुढे निघाले, अर्जुनाला पाठीशी ठेवलेलं आहे की तू इथे राहा, काही होईल ते माझ्यावर येत. आधी काय व्हायचं ना ते मला सगळं सहन करावं लागेल, तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही कुठलं संकट. भगवान आपला रथ हाकतायत, एका हातामध्ये चाबूक, दुसऱ्या हातामध्ये त्या रथाची दोर. अशा प्रकारे परमात्मा स्वतः रथ हाकतायत. आणि खरं ही गोष्ट आहे, आपला रथ जर आपण देवाच्या हातात दिला ना हाकायला, रस्ता चुकणार का? बघा अर्जुन केवढा हुशार आहे. आपल्याला धर्माचे युद्ध करायचे आणि विजय मिळवायचा आहे. जर धर्माचे युद्ध करायचं असेल तर त्या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या हातातच काय दिलं पाहिजे? आपल्या रथाचा दोर, की देवा तू हाक, मला काही रस्ता माहित नाही. आपण काय जीपीएस थोडी लावून निघतो. इथे कोणतं जीपीएस चालत नाही महाराज, इथे कोणतं ट्रॅकिंग नसतं की आम्हाला परमार्थ करायचं म्हणून कोणता रस्ता बरोबर आहे. इथे कसं चालेल? तुमचा मॅप इथे काम देत, तुम्हाला कोणी सांगितलं तरी तेही काम देत नाही. आपण एवढे बुद्धू माणसं की त्या ठिकाणी निरंतर एखादा जर हाताला घेऊन आपल्याला ओढत नेत असेल तर ठीक आहे, आपण बळच त्याच्या मागे जाऊ. तसं तर आपल्याला आधीच जायची हौसे नाही. तरी मग भगवान परमेश्वराकडे जर रथ दिला तर बिंदास झोपा काढा ना इकडे, काय हरकत आहे का? मग काही करायचं नाही, देवा तूच ओढ. मग ही शरणागती त्या ठिकाणी अर्जुनाकडे होती. म्हणून अर्जुनाचा रथ भगवंतानी हाकला, हा त्यांचा वात्सल्य भाव. आणि देवा नुसता रथ हाकला नाही, नुसता रथ हाकलेला नाही, त्या ठिकाणी काय केलं? भगवान परमेश्वराचे ते एवढे सुंदर सुंदर गुण त्या ठिकाणी पाहिले की भगवान अत्यंत समंजस आहे. अर्जुन रथी झाला ना, रथी म्हणजे मोठा असतो, सारथी छोटा असतो. मग अर्जुन रथी तर आज्ञा द्यायला लागला देवाला आज्ञा द्यायची आपली काय योग्यता आहे का? परंतु अर्जुन तरीही त्या ठिकाणी बालक स्वभावामध्ये देवाला आज्ञा देतोय. काय म्हणतोय? सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मधोमध माझा रथ नेऊन उभा कर. वा वा, भगवान परमेश्वर काही म्हणाले का इथे? बघा, त्याला क्षमा केलं. भगवान म्हणू शकत होते तुझी काय एवढी हिंमत, त्रैलोक्याचा मी राजा आणि तू मला आज्ञा देतोय. तू काय स्वतःला राजा समजतो की काय? तू कोण आहे माझ्या पुढे? मला तू आज्ञा देतो की दोन्ही सैन्याच्या पुढे रथ नेऊन उभा कर. माझी इच्छा कुठे न्यायचं नाही. परंतु आज्ञा पाळली, देवानं आज्ञा पाळली अर्जुनाची. अर्जुनाला त्या ठिकाणी जसं सांगितलं भगवान लगेच भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महिक्षितां उवाच पार्थ. आणि बघा आता इथे आणखी एक गोष्ट आहे, जसं वात्सल्य असतं आईचं वात्सल्य आपल्या लेकरावर असतं, पण ते वात्सल्य कधी कधी एवढं जास्त होऊन जातं की लेकराने काही चूक जरी केली, आई पांघरून घालते, काही नाही झालं, एखाद्याने चोरी केली, काही नाही झालं. मग ते काही नाही झालं ना शेवटी कळतं आता काय झालं म्हातारी, मग तेव्हा शेवटी कळेल. ही आईचं जे वात्सल्य ते मोहामध्ये बदलून जातं. भगवान परमेश्वराचं वात्सल्य मोहात बदलत नाही. ज्या ठिकाणी चूक झाली कान पकडून तुम्हाला जागेवर आणणार आहे. त्या ठिकाणी आई सारखं, आईला कळत नाही असं नाही. कोणती आई अशी नाहीये जिला आपल्या पोरांच्या चुका कळत नाही. जर चुका कळत नाही तर ती आईच नाहीये मुळात. मग कळून जर त्या ठिकाणी पांघरून घालते, मग काय म्हणायचं त्या आईला? मोह झाला.
पोरांना शिक्षा होईल, दंड होईल, त्यांना त्रास होईल असं कधी वाटत नाही. मग अनुशासन करायचं असेल तर दंडित करावं लागेल, मुलांना ताडीत करावं लागेल, कारण त्यांचा ट्रॅक भटकतोय. भगवान श्रीकृष्ण आतमध्ये वात्सल्याचा अथाह सागर आहे. आपलं वात्सल्य कमी पडेल, आपल्याला जे वात्सल्य मिळालंय ते तिकडूनच आलंय. मग तो वात्सल्याचा सागर परमात्मा समंजस असूनही आपल्या भक्ताचा नको नको तो आग्रह ते पूर्ण करतात. तरीही त्याच्यामध्ये सावधान करतात, निरंतर आपल्या भक्तांना काय करतात, सजग करतात. अरे तू चुकतोय, त्याला बरोबर जागेवर आणण्याकरता अनेक उपाय करतात. जसं इथे झालं, भीष्म द्रोण प्रमुखतः, म्हणजे भीष्म आणि द्रोण यांच्या समोर नेऊन रथ उभा केला आणि पार्थ आता काय म्हणतो, देवा मला युद्ध करायचं, गांडीवं संसते हस्तात त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. देवा आता माझं गांडीव धनुष्य गळून पडलं, मीच गळून पडलो, माझे हात थरथर, पाय थरथर कापताय, डोकं काम करत, किंग कर्तव्य विमूढ झाला. अर्जुनाला काही कळत नाही. आणि काम काय होतं अर्जुनाचं बघा, आता घरून निघाला होता कशाला, युद्ध करायला. घरी त्याला माहित नव्हतं का समोर भीष्म असतील, द्रोण असतील, माहित नव्हतं त्याला, माहित होतं, घरी माहित होतं, ते सगळीकडे माहित होतं, युद्धभूमीवर आला तेव्हाही माहित होतं. परंतु भगवंताने नेमका रथ अशा ठिकाणी नेऊन उभा केला जिथे अर्जुनाची कमजोरी होती. दुर्योधनापुढे रथ नेऊन उभा केला असता याने लगेच गांडीव धनुष्य उचललं आणि सुरू केलं असतं. तिथे हा जो प्रसंग आहे तो आला नसता. मग भीष्म पितामहांच्या समोर जसा रथ नेऊन उभा केला, अर्जुन गलित गात्र झाला, म्हणे मला आता युद्ध करायचंच नाही, भिक्षा मागून खाईन, म्हणे संन्यासी बनेल, मला हे सगळं करायचं नाही. आणि गुरु आणि माझे पितामह दोघं पूजार्ह म्हणजे पूजनीय आहेत माझ्यासाठी, त्यांना मी कसं मारू शकत नाही. आता ही याला काय म्हणायचं, कर्तव्य विमूढता. म्हणजे कर्तव्य काय आहे अर्जुनाचं, तो क्षत्रिय आहे ना, क्षत्रिय असल्या कारणाने युद्ध करणं हे तुझं परम कर्तव्य आहे. आणि आपलं कर्तव्य सोडून दिलं आणि नको ते उद्योग करायला लागला, तिथे शास्त्र पांडित्याची बात करायला लागला. मी असं नाही करत, मी तसं नाही, मी हे नाही करू शकत, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी अर्जुन बोलायला लागला. भगवान श्रीकृष्ण आता काय करतात, कान उघडणी करतात. म्हणजे तू जे करतोय चुकीचं आहे, तू करतोय ते अगदी बरोबर नाही, ही गोष्ट अर्जुनाला शिकवताय. जसं आई वात्सल्याने मोहात पडली की नाही, तर ठीक आहे बाळा, तुला नाही जमत, नको करू, आपण असं आई म्हणेल. परंतु एखादी आई जिला कर्तव्य कळते, तू आई आहे ना, मग जे बरोबर आहे ते त्याला आणखी व्यवस्थित सांगितलं पाहिजे. ते भगवान श्रीकृष्ण हे कर्तव्य करतात. अर्जुनाला गीता सांगितली, गीतेचा व्यवस्थित उपदेश दिला, ज्ञान दिलं आणि तुझं काय कर्तव्य आहे हे सांगितलं. मग अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे की ज्यांच्या हृदयात वात्सल्यही आहे, समंजस आहेत ते, आणि भक्तांच्या प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित ध्यानात घेऊन त्याच्यासाठी काय हितकर आहे त्याचा उपदेशही करतात. म्हणजे अनुशासन करतात. तू हे कर, तू ते कर, त्याला ताडीत करतात, त्याला वेळोवेळी खवळतात, त्याचं कर्तव्य त्याला शिकवतात. म्हणून अशा प्रकारे हे भगवान आहेत. आणि आणखी एक गुण पाहिला बरं का देवामध्ये, भीष्म पितामह सांगतात की परमात्म्याची प्रतिज्ञा होती. काय म्हटले की मी शस्त्र उचलणार नाही. आणि इकडे भीष्म पितामहांनी एक प्रतिज्ञा आधीच केली होती, म्हटले की मी पूर्ण पृथ्वीला पांडवहीन करून टाकेल, म्हणजे पृथ्वीवर एकही पांडव उरणार नाही. अहो मग भगवान म्हणतात पांडवच नाही राहिले, मग हे धर्मयुद्ध जिंकायचं कसं, हे अधर्माचं युद्ध जिंकेल ना. मग भगवान म्हटले द्रौपदी सांग बरं कुठे जायचं, म्हणजे शिबिरात. जिथं भीष्म पितामह बसले ते ध्यानाला बसलेले असतात, तू पदर झाकायचा, पाया पडायचं, बांगड्या वगैरे वाजले की ते काय म्हणतील, कुणीतरी स्त्री पाया पडते, मग ते काय म्हणतील, जरा सौभाग्यवती भव. आणि असंच झालं, भगवान घेऊन गेले, बांगड्या वाजवल्या तिने, आणि मग हे म्हटले अखंड सौभाग्यवती भव. आता ही लगेच पदर वर काढून, ओ महाराज तुम्ही म्हटले काय होते, पांडव ही करेल, मग माझे पती पांडव आहेत, आता तुम्ही तुमचा अभिशाप, तुमचा जो प्रतिज्ञा आहे ती खरी करताय की त्या ठिकाणी माझा आशीर्वाद दिलेला तो पूर्ण करताय. बघा हे म्हटले, ओ मला कळलं हे तुझं काम नाहीये, हे कुणी केलं, त्याने केलेले बरोबर आहे. मग आता ठीक आहे, पांडव राहतील, पांडव जगतील, तुला जो आशीर्वाद दिलेला आहे तो राहील, परंतु आता माझी एक प्रतिज्ञा आहे. देवाने काय प्रतिज्ञा केली, मी शस्त्र उचलणार नाही. मग मी शस्त्र उचलणार नाही अशी त्याची जी प्रतिज्ञा आहे त्याला मी मोडायला लावीन ही माझी प्रतिज्ञा आहे. वा 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 महाराज, धन्य हो तुम्ही. जे भगवंताला चॅलेंज केला बरं का. आता भगवंताशी चॅलेंज करणारे भक्त काही साधारण नाहीये.
शस्त्र नाही उचलणार, उद्याच युद्धामध्ये तुला शस्त्र उचलायला मी लावणार, तरच मी तुझा भक्त आहे. भगवान म्हटले वा वा. म्हणजे भक्ताला मान देण्याकरता, भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरता भगवंताने काय केलं हो. भीष्म पितामह सांगतात, गदगद होऊन सांगते, माझा मान ठेवण्याकरता देवानं काय केलं. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भीष्म पितामहाने घनघोर युद्ध केलं. त्या दिवशी त्यांनी खरोखर त्यांची स्वतःची वास्तविक शक्ती युद्धात दाखवली. नाहीतर त्यांनी प्रतिज्ञा केली होती की दिवसामध्ये मी फक्त 10,000 सैन्य मारेन, पण त्या दिवशी त्यांनी असंख्य मारमार सुरू केली. भगवान म्हटले की अरे हे चांगलं नाही. आणि अर्जुन त्या ठिकाणी कमजोर पडायचा. भीष्म पितामहांच्या समोर तो व्यवस्थित युद्ध करत नव्हता. मग भगवंताने अर्जुनाला शिकवण्याकरता आणि आपल्या भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरता आपली प्रतिज्ञा मोडून टाकली. आणि काय केलं, रथावरून उतरले आणि युद्धभूमीवर त्या ठिकाणी पाय खाली गेले. त्यांचे जे जुते होते ते निघून गेले. आधी प्रतिज्ञा अशी होती त्यांची की काही करायचं नाही, परंतु देवाने सगळं काही सोडलं. आणि असं धावत युद्धभूमीवर भीष्म पितामहांच्यावर एखादा वाघ जसा हरणावर धावून जातो त्या प्रकारे देवाने पडलेलं खाली जे रथाचं चाक होतं ते हातामध्ये उचललं आणि धावत त्या ठिकाणी भीष्म पितामहांच्यावर फेकायला लागले. एवढं मोठं अगदी क्रोधामध्ये आरूढ भगवान अत्यंत लाल डोळे करून त्या ठिकाणी भीष्म पितामहाकडे एखाद्या शत्रूसारखे पाहायला लागले. ही प्रतिज्ञा मोडली. शस्त्र उचलणार नाही म्हटले होते, रथाचं चाक उचललं आणि त्यांनी त्या ठिकाणी आक्रमण करायला लागले. आणि त्याच्यामध्ये भगवान विसरून गेले बरं का. म्हणजे आपल्या भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरता स्वतःचं सगळं सोडून दिलं, विसरून गेले. ते काय केलं म्हणतात की त्यांच्या अंगावर पितांबर होतं ते गळायला लागलं, उत्तरीय गळून पडलं, त्यांच्या डोक्यामध्ये घातलेला मोर मुकुट उडून गेला, त्यांच्या पायामधले पादत्राण गळून पडले, भगवंताच्याकडे असलेलं अस्त्र काही शस्त्र सगळं गेलं, हातामधला चाबूक गेला, सगळं काही गेलं. आणि फक्त त्यांचं एक लक्ष होतं, पाहायचं भीष्म पितामहाकडे आणि उचलायचं हातामध्ये चाक. माहित होतं करायचं काहीच नाही, बस फक्त शस्त्र उचलायचे, मारायचं नाहीये. म्हणजे जसं म्हणतात ना, एखादा कुत्रा पळत असतं, नाही आलेलं असतं, त्याला जर पळवून लावायचं असेल आपण फक्त वाकायचं, ते पळून जातं. खडा मारायची गरज म्हणजे काहीही त्या ठिकाणी गरज उरत नाही. तशा प्रकारे भगवंताने काय केलं, मारलं नाही, फक्त शस्त्र उचललं. लगेच धावत अर्जुन भगवंताच्या पायाशी लोळून घ्यायला लागला. देवा, हे प्रभू, हे नारायण, हे नाथ, तुमची प्रतिज्ञा मोडू नका. आता मोडली ना, त्यांच्या आग्रहा खातीर तुम्ही मोडली प्रतिज्ञा, बस पुरेशी झाली. आता तुम्ही माझा मान ठेवा. तुमची प्रतिज्ञा मोडायला लावली, अशा प्रकारे मला कलंक लागेल उद्या, म्हणून देवा माझा मान ठेवण्याकरता समोरच्या भक्ता, समोरही भक्त, इकडेही भक्त, दोन्हीकडे भक्त, भगवंताने करायचं काय आणि दोघांचाही मान ठेवायचाय. आपला मान गेला तरी चालेल. शस्त्र उचलून समोरच्याचा मान ठेवला आणि परत ते शस्त्र उचललेलं खाली फेकून त्या ठिकाणी अर्जुनाचा मान ठेवला. अशा प्रकारे देवाचं म्हणजे मी शस्त्र उचलणार नाही तरी शस्त्र उचललं. ते जे दृश्य होतं, भगवंताने हातामध्ये चक्र त्या ठिकाणी चाक धारण केलेलं, त्या रूपाचं त्या ठिकाणी भीष्म पितामहाने दर्शन केलं. सगळे शस्त्र सोडले आणि देवाचं दर्शन केलं. अहो, हेच पाहायचं होतं मला. बस हे रूप पाहण्याकरता एवढं सगळं नाटक. हे देवा किती कृपाळू आहे तू, दयानिधान आहे, भक्तवत्सल आहे, भक्तवांछा कल्पतरू. भक्ताची जी इच्छा असेल त्या सगळ्या इच्छांना भगवान अगदी काही विचार न करता अविलंब पूर्ण करतात. भीष्म पितामह अत्यंत गदगद होऊन अत्यंत भगवंताच्या श्री चरणावर सर्वस्व समर्पित करून देवाला प्रार्थना करतायत की देवा, मी तुझं एवढंच रूप पाहिलं नाही, त्याच्यामध्ये मी आणखी खूप पाहिलं. तू भक्ताचं पालन करण्याकरता अत्यंत प्रतिबद्ध आहे, शूरवीर आहे तू. कारण की एवढं चालत नाही ना, वात्सल्य असून चालत नाही, पण त्यामध्ये शौर्यता पण असली. भक्तावर संकट आलं आणि भगवान काही करू शकत नाही असं झालं म्हणजे किती अवघड स्थिती आहे. मग सर्व समर्थ भगवान आपल्या भक्तावर आलेल्या कोणत्याही संकटाला पाहूही देत नाही. ते आले हे त्याला कळू पण देत नाही आणि तिकडच्या तिकडे त्याला मिटवून टाकतात. माझ्या सगळ्या मी जे बाण सोडायचो, भीष्म पितामह अत्यंत गदगद होऊन देवाला म्हणतात की देवा, मी जे बाण सोडायचो, भीष्म पितामहांचे बाण काही साधारण नाही, मोठे महारथी आहेत ते. त्यांनी सोडलेले असंख्य बाण जे की दिसतही नाही एवढी त्यांची गती आहे.
अत्यंत गतिशील असलेले सगळे बाण जेव्हा अर्जुनाच्या रथावर कोसळत होते, पावसासारखे पडत होते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या सगळ्या बाणांचा वर्षाव आपल्यावर घेत होते. देव स्वतः आपल्यावर, माझ्या भक्ताला काही झालं नाही पाहिजे, अर्जुनाला काही झालं नाही पाहिजे. भगवान परमेश्वर फक्त रथ हाकत नव्हते, अर्जुनाचं सर्वस्व हाकत होते. संपूर्ण युद्धाचं जे काही भार होता तो सगळा त्या रथामध्ये हाकत होते. हे देवा, आणि केवढा क्रूर आहे मी. भगवान परमेश्वरा पुढे पडून त्या ठिकाणी भीष्म पितामह सांगतो, मी आतताई आहे, क्षतज परिप्लुत आतताई नो मे. मी आतताई आहे, अत्यंत कपटी आहे, छली आहे मी माझ्या परमेश्वरा, माझं अनन्य प्रेम आहे देवा तुझ्यावर, आहे की नाही? सगळ्यांना माहित आहे की देवावर माझं किती प्रेम आहे. आणि अशा प्रेम ज्याच्यावर मी करतो त्या देवावर मी स्वतः माझे अत्यंत क्रूर असलेले तीक्ष्ण बाण यांचा वर्षाव मी तुझ्यावर करत होतो देवा. किती मोठी माझी कपटी बुद्धी आहे, किती मोठा आतताई आहे मी. याच्यापेक्षा क्रूर कोण असेल बरं? साक्षात भगवंतावर मी वार करतो आणि माझे सगळेचे सगळे वार तू तुझ्या छातीवर झेलत होता. लहुलुहान झाला, तुझ्या अंगावर असलेलं ते कवच तुटून पडलं. माझ्या बाणांनी तुझ्या छातीला आर पार छिद्र केले, त्याच्यामधून रक्तस्राव होत होता. अगदी रक्तबंबाळ झाला तरी पण तू कर्तव्य सोडलं नाही देवा. अंगावर आलेला एक एक बाण हाताने काढून उपसून फेकून द्यायचा आणि त्या ठिकाणी मी त्या रक्ताचं दर्शन करायचं, त्या घावाचं दर्शन करायचो देवा. त्याच्यामध्ये तू किती सुंदर दिसत होता, किती गोड दिसत होता. ते तुझं मोहिनी रूप ते जर आज आठवलं मला तर असं वाटतं, हा देवा किती दिव्य आहे तू. प्रत्येक रूपामध्ये दिव्य आहे, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक क्षणामध्ये तू सुंदर आहे. आणि त्या सौंदर्य, त्या माधुरीचं रूप घेत घेत, त्या सौंदर्याचं दर्शन करत करत मी अत्यंत भावविभोर झालो. प्रत्येक क्षणाला तुम्हाला पूर्ण घायल करून टाकलं. बाण तुला लागत होते आणि घायल मी होत होतो देवा. अत्यंत तुझं ते गोड सुंदर असं माधुरी पूर्ण रूप आहे आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता सदा सर्वदा तू तत्पर, अगदी उभाच आहे. म्हणून हे देवा, अगदी भक्तांचं पालन करण्याकरता समर्थ असणारा, शूरवीर असणारा आणि सर्व भक्तांच्या प्रत्येक भावाला यथावत स्वीकार करणारा, म्हणजे नकारच नाहीये. देव कोणता आहे, तुम्ही कोणताही भाव द्या हो त्याला शिवी देऊन जरी त्याला तुम्ही भाव दिला म्हणजे हा छान छान, किती माझा गोड भक्त मला शिव्या देतो. भगवंताला त्याचंही कौतुक आहे. आपल्याला काय वाटतं, आपण जर काही म्हटलं तरी परमात्मा ते तसं स्वीकार करता ह्या माध्यमातून का होईना, पण आपलं त्याच्याकडे लक्षही नाही याचं त्याला फार गोड वाटतं. म्हणजे आपण फक्त स्तुती केली तीच देवाला आवडेल असं नाहीये. देवाला आपण जर उद्देशून स्तुती केली, त्या ठिकाणी शिव्या जरी दिल्या, बघा तुकाराम महाराजांची पत्नीचं उदाहरण आहे. ती सुद्धा काही कमी भक्तीमध्ये नव्हती, अपार भक्ती होती. प्रारब्धाने त्यांना असे पती मिळाले हे काही साधारण गोष्ट नाहीये. त्यांच्यामध्येही तेवढी भक्ती होती. परमात्मा जर त्यांचा काटा काढतायत पायामधला, याचा अर्थ काय आहे? जी स्त्री निरंतर शिव्या देते, त्या शिव्या देण्याच्या माध्यमातून का होईना ती देवाला आठवते की नाही? मग हे इतकं महत्वाचं आहे. देवाला आठवणं महत्वाचं आहे. तुमचा भाव काय आहे त्याच्या मागे हे महत्वाचं नाहीये. काही असू द्या भाव, पण त्याला आठवताना भगवान परमात्मा जसं गोपिका आहेत, भगवान परमात्म्याची काय तक्रार करायच्या मागे यशोदेकडे जाऊन तक्रार करायच्या, पण भाव काय होता हो, त्याचं दर्शनच झालं नाही आज. मग त्याची तक्रार घेऊन जाऊ, खोटी का होईना, बऱ्याचशा खोट्या, जसं तो खोटा आहे तसं यांच्या तक्रारी भक्तांच्याही खोट्या खोट्या असायच्या. खोटी तक्रार घेऊन जायच्या यशोदेकडे. कधी कधी दर्शन द्यायला आला नाही आज माखन चोरायला आला नाही आज मनामध्ये होतं, पण जाऊन काय म्हणायच्या, माखन चोरलं, मटके फोडले, खूप नासधूस केली असं जाऊन सांगायचं. का? त्यांचा तो भाव होता की त्याचं दर्शन व्हावं. की देखे बिन नैना देखे बिन कान्हा ये मन नहीं माना, इन आंखों से आज हमने ब्रह्म पहचाना है. कृष्ण पद कमलों में मन को लगाना, इन गोपियों का ताना ये उल्हाना तो बहाना है. कृष्ण पद कमलों में मन को लगाना, इन गोपियों का ताना ये उल्हाना तो बहाना है. भक्त लोक याचं वर्णन करतात. गोपिका जायच्या ना शिकायत करायला, तक्रार करायला जायच्या, तर ते निमित्त होतं फक्त. वास्तविक लक्ष काय होतं त्याला पाहायचं.
त्याला पाहायला जायचे म्हणून तक्रार घेऊन जायच्या. त्या तक्रारीला भगवान स्वीकार करायचे आणि दर्शन द्यायला यायचे. याच्यापेक्षा मोठा कृपावत्सल कोण आहे? भगवान वाट बघत बसायची कधी कधी की माझे भक्त तक्रार घेऊन येतील, त्यांना दर्शन देण्याकरता मला तयार होऊन बसायचे. याला म्हणतात भगवान. हा वात्सल्य भाव आहे. मग गोपी आणि गोप सर्वांचा हा भाव तुम्ही स्वीकार केला. आणि हे भगवान तुम्ही अमानी अशा प्रकारे आहात. बघा तुम्ही काय केलं होतं, एवढे मोठे पूजनीय आहात. पूजनीय आहात. जेव्हा युधिष्ठिर राजाने राजसूय यज्ञ केला होता, त्या यज्ञाच्या वेळी अग्रपूजा कुणाची असा प्रश्न जेव्हा सभेमध्ये पडला, तर व्यासदेवांपासून तर सगळे महर्षी ब्रह्मर्षी एकमत एका स्वरामध्ये म्हटले की या संपूर्ण सभेमध्ये अग्रपूजेचे मानकरी जर कोण आहे तर केवळ श्रीकृष्णही आहे. एवढे सगळे लोक काही एक सोबत येडे नाही असू शकत ना, एखादा वेडा निघू शकतो, परंतु सगळेच्या सगळे म्हणताय. त्याच्यामध्ये एक शिशुपाल होता जो की आतताई होता, तो त्या ठिकाणी मारला गेला. तो एक फक्त म्हणायचा की देवाने हे नाही करावं, कृष्णाने हे नाही करावं, परंतु बाकी सगळे लोक एका स्वरात सहमत होते. म्हणून आज मला कळतं, देवा मला तिथे कळलं की अग्रपूजेचा मानकरी तू आहे, याचा अर्थ सर्वश्रेष्ठ तू आहे. त्रैलोक्यामध्ये तू श्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. म्हणून हे कृपावत्सल, तुझ्यापेक्षा कृपाळू मी आतापर्यंत कोणाला पाहिलंच नाही. त्या राजसूय यज्ञामध्ये ज्याला अग्रपूजेचा मानकरी बनवला होता त्याने सगळ्यात शेवटी काय केलं, यज्ञ संपला. जो व्यक्ती अग्रपूजेचा मानकरी तो यज्ञ संपेपर्यंत थांबतो आणि संपल्यानंतर काय करतो, यज्ञ संपला होता, सगळे जिकडे तिकडे निघून गेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या राजा युधिष्ठिराच्या राज्यामध्ये जे लोक जेवून उठून गेले त्यांची उष्टी पत्रावर उचलत होते. याच्यापेक्षा आणखी कृपावत्सलता काय पाहिजे? ज्याची अग्रपूजा, आपण काय म्हणू माझी पूजा केली तिकडे आणि मी काय पत्रावळ सोडा हो, आपण आपलं जेवलेलं ताटही उचलणार नाही, आपले हात वगैरे चांदीच्या सोन्याच्या भांड्यात धुतले गेले तर बरं वाटेल एखाद्याला, परंतु भगवान नाही, आपल्या भक्ताचा भाव ग्रहण करतात. त्या ठिकाणी मी पाहिलं देवा, जेव्हा तू शांती दूत बनून आला होता कुठे, दुर्योधनाकडे, दुर्योधनाने तुझी व्यवस्था केली होती. कुठे एक छान भवन बनवलं, कृष्ण आले की त्यांना पटवू आणि कृष्णाने आपल्या बाजूला वळवून घेऊ, अशा प्रकारे प्लॅनिंग केला होता. परंतु भगवान परमात्म्याचं विश्वरूप पाहिलं आणि छलिया समजलं देवाला आणि परमात्म्याला बंदी बनायला निघाला होता. मग त्याचं ते दुर्योधन को मेवा त्याग्यो शाप विदुर घर खाई, तो भगवान परमात्मा त्यांनी दुर्योधनाच्या घरचा सगळा मेवा मिष्टान्न मिठाई भोग सगळ्या त्याग केला आणि विदुराच्या घरी जाऊन सुखा रुखा काहीतरी आपली मिरची चटणी काहीतरी आहे ती खाल्ली असते. भगवान काय ग्रहण करतात? म्हणून हे देवा अमानी मानदो मान्यो, हे परमात्मन तुझे गुण वर्णन करू तेवढे थोडे आहे. अशीच रात्र सरून जाईल पण तुझे गुण काही संपणार नाही. अशा प्रकारे हे देवा, मी आता माझ्या मृत्यूची वेळ आलेली आहे, अंतिम क्षण त्या ठिकाणी आता आहे. म्हणून हे देवा, हे नारायण, हे नाथ, तुझ्या या सगळ्या गुणांचं चिंतन करत 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 मी माझं उभं आयुष्य घातलेलं आहे. केवळ तुझ्या चरणावर माझी भक्ती निरंतर अशी विद्यमान आहे. माझी जी बुद्धी आहे ती बुद्धी इतकी विशुद्ध आहे कारण तिने उभ्या आयुष्यामध्ये कधी दुसरं चिंतन केलंच नाही. बऱ्याचदा तर असं म्हटलं जातं की भीष्म पिता म्हणतात की माझी जी बुद्धी आहे ती माझी पुत्री आहे. भीष्म पितामह ब्रह्मचारी होते पण ते म्हणतात बुद्धिरूपी माझी जी कन्या आहे ती भगवान परमात्मा तुलाच पती मानते, तुझ्याशिवाय दुसरं कोणी तिला पुरुष माहीतच नाहीये, तुला तिनं पती मानलेलं आहे. म्हणून काय कर, माझ्या बुद्धीचं पाणी ग्रहण कर, तिला तू ग्रहण कर देवा. अशा प्रकारे माझी अत्यंत निर्मळ विशुद्ध बुद्धी मी तुझ्या चरणावर समर्पित केली. म्हणून हे देवा, हे नाथ, हे स्वामी, कृपा करून मला त्या ठिकाणी आपल्या चरणावर स्थान द्या. अशा प्रकारे भीष्म पितामहांनी आपलं शरीर, आपली वाणी, आपलं मन, आपले सर्व इंद्रिय, अंतःकरणासमवेत सर्वस्व एकाग्र करून परमेश्वराच्या श्री चरणाचं अंतःकरणात ध्यान केलं आणि त्या श्री चरणामध्येच विलीन झाले. आणि भगवान परमात्मा त्यांना आशीर्वाद देते. बघा, असा मृत्यू जिथे भगवान साक्षात उभे आहेत. भक्त सांगतात ना, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. हे गोविंद, असं काही करा की जेव्हा शरीरातून प्राण निघेल तेव्हा श्री गंगाजी का तट हो
यमुना कवम शिवट हो, मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इतकं सुंदर सांगतायत. काय इतकं म्हणजे भक्त भगवान परमेश्वराच्या एका एका गुणाचं वर्णन करून आपल्याला स्वतःला त्या गुणांमध्ये परत समाविष्ट करतात. म्हणजे देवामधून सगळे गुण काढतात, परत त्यात घालतात आणि त्याच्यामध्ये स्वतःही उतरून जातात. हा भाव आहे भक्तांचा. भीष्म पितामह अत्यंत महाभागवत आहे. त्यांची भक्ती, त्यांचं उभं जीवन, त्यांचं अंतःकरण आणि त्यांची भगवान परमेश्वराप्रती असलेली समर्पितता धन्य आहे. अत्यंत सौभाग्यशाली भक्त असतात असे, जे की खरोखर भगवंताला काहीतरी समर्पित करू शकतात. यांनी तर आपलं सगळं काही समर्पित केलं. असे भीष्म पितामह या ठिकाणी महानिर्वाण करतात. प्राण त्याग केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी प्रणाम केला. जसं संध्याकाळच्या वेळी सगळ्या पक्ष्यांचा किलकिलाट शांत होतो, तशा प्रकारे या युद्धभूमीवर भीष्म पितामहांनी प्राण सोडल्याबरोबर सगळे शांत झाले. धीर अत्यंत गंभीरपूर्वक त्यांना नमन करून सगळे लोक आता आपल्या आपल्या कर्तव्याला लागले. महाराज युधिष्ठिर त्यांनी अत्यंत विधिविधानपूर्वक त्यांच्या मृत पार्थिव शरीराला अंतिम संस्कार केले. संपूर्ण संस्कार आपल्या वैदिक नियमाप्रमाणे संपन्न करून सर्वांनी आपल्या आपल्या कर्तव्याला पूर्ण केलं आणि भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराज आपल्या समस्त बांधवांसमवेत परत हस्तिनापुरामध्ये परतले. यानंतर पुढे काय झालं, भगवान कसे गेले की नाही, का इथेच राहिले, ते आपल्याला उद्या ऐकायचंय. पाठवायचं की नाही देवाला? मग कसं पाठवलं, कशा प्रकारे ते गेले आणि तिकडे गेल्यानंतर तिकडं त्यांचं कसं स्वागत झालं, याचा आपण उद्या विचार करू. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं